हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा बळजबरीने दुष्यंतच्या अंगावरती पांघरून आणून घालते, तर दुष्यंत म्हणतो नकोय मला, मी म्हटलं ना, आणि तो ते पांघरून काढून फेकून देतो। त्याबरोबर कृष्णा म्हणते बघा नकोय ना तुम्हासनी, नको आहे ना। दुष्यंत म्हणतो नको आहे। त्याबरोबर कृष्णा ते पांघरून घेऊन जाते आणि स्वतःच्या अंगावरती पांघरते आणि झोपून जाते। तर इकडे दुष्यंत हा मात्र आता असाच झोपलेला असतो। आता कृष्णा ही थोड्या वेळाने डोळे उघडून बघते, तर विचार करते काय चाललं ह्या दुष्यंत सरकारांचं, कशापायी हे माझं ऐकत नाही आहेत। म्या एवढ्यासनी घरला जावा सांगायलो आहे, तर ऐकायला पाहिजे का नाही यांनी माझं। यासनी असं कधी बाहेर उघड्यावर झोपाय बिपायची सवय नाही आहे। या एवढ्या थंडी गारठ्यात वाऱ्यावर हे बाहेर झोपल्यात, यासनी काही झालं तर दुसऱ्या बाजूला आता पूजा ही इकडे रात्रीची एकटीच मोबाईल बघत बसलेली असताना अचानक दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो। पूजा विचार करते एवढ्या रात्री कोण आला आता, पण ती जाऊन दरवाजा उघडते तर दरवाजात दुसरं तिसरं कोणी नसून सावित्री असते। सावित्रीला बघून पूजाला खूप मोठा धक्का बसतो। पूजा म्हणतो आई, अगं एवढ्या रात्रीची तू इकडे काय करतेस, तू तर आपल्या घरी गेली होतीस ना। त्यावर मग आता सावित्री सांगू लागते अगं पिला तुला काय सांगू, अगं त्या कृष्णानं माझे काय हाल केल्यात, कसं सांगू तुला आणि काय सांगू। अगं चोर डाकू दरोडेखोर समजून त्या कृष्णानं मला मारली ग पुरी। त्यावर मग लगेचच आता पूजा म्हणते काय चोर समजून तिने तुला मारलं, अगं पण मग ती मारेपर्यंत तू काय करत होतीस आई, तू अंगावरची ती घोंगडी बाजूला करून तिला का नाही सांगितलंस तू चोर नाही आहेस म्हणून। त्यावर मग सावित्री म्हणते अगं पिला तिनं माझं काय ऐकून घेतलं असतं तर खरं ना, लई मारलंय बघ मला तिनं, लई मारलंय पिला, अगं माझं संपूर्ण अंग बघ लाल झालंय लाल, आणि म्या काही तिला सांगण्याच्या भानगडीत पडलो नाही, म्या तिकडनं सरळ पळ काढला आणि इकडं आलोय बघ। त्याबरोबर सावित्री हिला पूजा म्हणते काय, त्यावर लगेच सावित्री म्हणते होय तेच, म्या तिकडं थांबलोच नाही, म्या इकडं परत आलो आहे, आता मला कळना झालं आहे म्या काय करू। अगं त्या कृष्णीनं मला लई म्हणजे लईच कुटून काढलं आहे, अगं मला लई त्रास व्हायला आहे। त्यावर पूजा म्हणते बरं ठीक आहे आई, तू एक काम कर, तू इथे बस, मी तुझ्या अंगावरती स्प्रे मारते म्हणजे जरा तुला बरं वाटेल। सावित्री बसायला जाते आणि पुन्हा ओरडते आई ग। त्यावर लगेचच आता पूजा म्हणते आई काय ग काय झालं, ओके दुखतंय का, हळू बस ग आई, बस आणि मग हळूहळू पूजा सावित्रीला बसवते। तर इकडे दुष्यंत हा थंडीत कुडकुडत कसा बसा झोपलेला असतो। तर आता कृष्णा ही बघते की दुष्यंत झोपलाय। कृष्णा विचार करते की यांना घरी पाठवायलाच पाहिजे, यांची तब्येत खराब झाली तर मी काय करू। पण आता दुष्यंत हा सुद्धा इकडे मनात म्हणत असतो कृष्णा जोपर्यंत माझ्याबरोबर तू येत नाहीस ना घरी, तोवर मी घरी जाणार नाही, काहीही झालं तरी मी तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही। तर दुसऱ्या बाजूला आता पूजा ही सावित्रीला स्प्रे मारत असते आणि म्हणत असते आई काय ग तू अशी कशी आहेस, का नेहमी तू काही ना काहीतरी करामत वाढवून घेतेस, आता हे किती महागात पडलंय, किती त्रास होतोय तुला, तू ना प्रत्येक वेळी काहीतरी करून घेत असतेस, बघू कुठे लागलंय ते। त्याबरोबर ती म्हणते बाप रे आई, अगं लाल पडलंय, एवढं मारलंय त्या कृष्णाने तुला। त्यावर ती म्हणते अगं पाठीवर पण मारलंय ग पिला, पाठीवर बघ पाठीवर। त्याबरोबर मग पाठीवर पण लाल पडलेलं पूजा बघते आणि त्याच्यावरती जोरात स्प्रे मारते आणि मग म्हणत असते आई तू ना खरंच, तुला सांगितलेलं एक कामसुद्धा धड जमत नाही। गेल्या वेळीसुद्धा तुला डीचं व्रत पूर्ण होऊ नये यासाठी पायऱ्यांवरती मी तेल सांडवायला लावलं होतं, पण तू काय केलंस, तू ते तेल सांडवलंस खरं आणि स्वतःचंच तिथेही तिनतेरा वाजवून घेतलीस। तुझ्याकडनं ना एकही कामही धड होत नाही। आता तू तर इकडे निघून आली आहेस, पण याचा अर्थ तिकडे ते कृष्णा आणि दुष्यंत दोघंच राहिले। आई आजची रात्र त्यांना आता आपण कसं थांबवणार, काय करणार आहोत आजच्या रात्रीसाठी आपण। त्याबरोबर सावित्री म्हणते हे बघ पिला, काय बी करायचं असू दे, पण मला नको सांगू, म्या काय बी नाही करू शकणार, मला आता काय करायला जमणारच नाही। अगं त्या झिपरीनं एवढं मारलंय का नाही मला की आता मला कुठं बी जायला होणार नाही। कृष्णे तिला काय करायचंय ते करू देत, पण म्या काही जात नसतो, आता त्या बाळजाबाई बघून घेतील त्यासनी काय करायचंय ते, मला काय बी सांगू नकोस बघ पिला। नाही ग बाई नाही, म्या कसा बसा माझा जीव वाचवून हितपवतर पळत आलो आहे, आता जर म्या पुण्यांदा तिकडे गेलो का नाही, आई ग असं ती म्हणत असते। पूजा रागाने तिच्या पाठीवर आणखीन जोरात स्प्रे मारते। त्यानंतर इकडे आता सकाळ झालेली असते, तर दुसऱ्या बाजूला पूजा ही मात्र अजूनसुद्धा रडतच बसलेली असते। दुष्यंत कुडकुडत असतो थंडीने खूपच जास्त, तर कृष्णाला जाग येते। कृष्णा उठते आणि म्हणत असते की
अजून झोपलेत होय. मग कृष्ण जाते आणि अलगद दुष्यंतच्या अंगावरती पांघरून पांघरते. पांघरून टाकल्याबरोबर दुष्यंत लगेचच आता ते पांघरून घट्ट अंगावर घेतो. कृष्णाला आता दुष्यंत झोपलेला बघून जरा बरं वाटतं. कृष्णा तिथे त्याच्याजवळ बसते. इतक्यात आता ती दुष्यंतच्या डोक्याला हात लावते तर दुष्यंतच्या डोक्यावर ताप आलेला कृष्णाच्या लक्षात येतो. कृष्णा ही दुष्यंतचं सगळं अंग तपासते आणि ती दुष्यंतला उठवत म्हणते, दुष्यंत सरकार अहो उठा, अहो बघा की ताप भरलाय तुम्हासनी. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा भरू देत. अगं म्हणतात ना प्रेमात परीक्षा द्याव्या लागतात. मग मी असं समजेन की ही सगळी माझी परीक्षा सुरू आहे. कृष्णा म्हणते, अहो काय बोलायलाय तुम्ही दुष्यंत सरकार, हे समज थांबा मी आलोच. आणि मग कृष्णा लगेचच तिकडनं धावत आतमध्ये येते आणि आता ती दुष्यंतसाठी काढा करायला घेते. सगळ्यात अगोदर ती डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना सांगते की डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरला या. आणि त्याच्यानंतर मग ती काढा बनवायला घेते. आता ती काढा बनवायला घेण्यासाठी एक मोठं पातेलं घेते. पातेल्यामध्ये पाणी घालते. आता तिथे घरात असलेलं अद्रक, वेलची वगैरे ती कुटायला घेते आणि ते सगळं कुटून मग ती त्या पाण्यामध्ये टाकते आणि पाण्यामध्ये ते सगळं ती व्यवस्थित मिसळून घेत असते. आता कृष्णा म्हणत असते, बापरे एवढा ताप आलाच कसं काय, पण मला काही कळना झालं आहे. आणि मग नंतरनं ती ते सगळं कुटते आणि पटकन आता ती त्या पाण्यामध्ये ते सगळं काही घालते आणि मिसळते. पाण्याला एक छान गरम गरम उकळी काढते आणि मग ती बाहेर येऊ लागते. तर इकडे दुष्यंत हा मात्र बाहेर तसाच कुडकुडत झोपलेला असतो. कृष्णा पटपट काढा बनवते, कपात घालते आणि बाहेर जाऊ लागते. तर इकडे बाळजाबाई ह्या सकाळ सकाळ मस्तपैकी आता चहा वगैरे पीत बसलेले असतात, पेपर वाचत असतात. इतक्यात त्या ठिकाणी पूजा आणि सावित्री येत असतात. सावित्री म्हणत असते, तुमच्याकडं नाश्त्याला लय भक्कस काहीतरी असेल ना गं पूजे, मला की दे की काहीतरी खायला, नाश्ता दे मला. त्याबरोबर पूजा आईला सावित्री ला खुणावते की जरा शांत बस, बाळजाबाई आहेत तिथे. मग सावित्री शांतपणे तिथे येते. बाळजाबाई म्हणतात, सावित्री तू केव्हा आलीस आणि काय करायला इथं? त्यावर तुला तर तिकडं कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करायला पाठवलं होतं ना, मग तुझं इकडं काय काम आहे असं विचारते. त्यावर सावित्री सांगते, मी रातच्यालाच आलो. त्यावर हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, काय रात्री? अगं तुला काय सांगितलं होतं आणि तू कशी काय आलीस परत? त्याबरोबर मग सावित्री सांगू लागते, अहो बाळजाबाई काय सांगू, त्या कृष्णीनं मला इतकं बडीव बडवले का नाही की अहो मला काही बोलायला काही सुधरायलाच व्हायला आहे, अहो बघा की. आणि मग ती दाखवू लागते. त्यावर हे ऐकून बाळजाबाईंना सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. सावित्री म्हणत असते, ती कृष्णा आहे की नाही एक नंबरची डॅम्बीस पोरगी आहे बघा. अहो बघा की, बघा बाळजाबाई मला कुठं आणि केवढं मारलं आहे ते, हिथनं तर पाठणच सोलून निघाली आहे माझी. त्याबरोबर इकडे कृष्णा ही दुष्यंतला उठवत असते. दुष्यंत सरकार अहो उठा की, बघा मी तुमच्यासाठी गरम गरम काढा आणलाय, एवढा काढा पिऊन घ्या म्हणजे तुम्हासनी बरं वाटेल, उठा. त्याबरोबर मग दुष्यंत हा आता कृष्णाचा हात पकडून आधार घेऊन उठतो. कृष्णा आता त्याला म्हणत असते, घ्या काढा पिऊन घ्या म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटेल. आता दुष्यंतचा हात थरथरत असतो. दुष्यंतला काही तो काढ्याचा ग्लाससुद्धा पकडता येणार नसतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार केवढा थरथरायला आहे तुमचा हात, कसं जमणार आहे तुम्हासनी काढा तरी घ्यायला, थांबा मॅच पाचतो. आणि मग आता कृष्णा तिथे दुष्यंतच्या जवळ बसते आणि तिथे बसून ती दुष्यंतला काढा पाजत असते. आता कुठे दुष्यंतला थोडं बरं वाटतं. कृष्णा दुष्यंतला म्हणते, बघा मी म्हणलं होतं ना तुम्हासनी ह्यो असला त्रास होईल म्हणून. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आता तू ज्या पद्धतीने माझी काळजी करतेस त्या पद्धतीने जर तुला कोणी बघितलं तर कोणीही असं म्हणणार नाही की तुला माझ्यावरती प्रेम नाही आहे किंवा तू माझ्यावर रागून रुसून तुझ्या घरी परत आली आहेस. याच्यावरनं तू सिद्ध करतेस कृष्णा की पूजा ही माझा भूतकाळ होती आणि तूच माझा वर्तमान आहेस आणि माझं भविष्यसुद्धा तुझ्याच बरोबर आहे. कृष्णा खरंच मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, प्लीज ऐकून घे माझं, समजून घे मला. पण आता मग कृष्णा ही दुष्यंतच्या हातात तो काढ्याचा कप सोडते आणि लगेचच तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याबरोबर दुष्यंत इकडे म्हणत असतो की कृष्णा तू काहीही केलंस ना तरीही मी कायम फक्त तुझा आहे आणि तुझाच असेल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सावित्री ही गप्प बाळजाबाईंसमोर उभी असते. तर बाळजाबाई ह्या लगेचच पूजाला म्हणतात, पूजे अगं तुझ्या या आईची बाजू तू नको घेऊस माझ्यासमोर, तुम्ही दोघी माय लेकी की नाही एकदम सारख्याला वारक्यात बघा, तुमच्यावरती कुठली बी जबाबदारी सोपवली की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित पार नाहीच पाडत. माझंच चुकलं, मी तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली.
आता जर काही घडलं तिकडं तर कसं होईल? मोठी मोठी फक्त स्वप्न बघता येतात तुम्हाला. त्यावर बाळजाबाईंना लगेचच सावित्री म्हणते, ओ बाळजाबाई, स्वप्न बघायला काही पैसे लागतात होय? अहो, स्वप्न बघायला तर म्या पार आभाळाच्या पलीकडे बी बघू शकतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, गप्प बस, गप, एक काम धड जमना आणि एवढी मोठी मोठी स्वप्न बघायला काय अक्कल आहे की नाही तुम्हाला दोघांना बी? त्याबरोबर कृष्णा इकडे आतमध्ये येते. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो असं नका करू, नाही तुम्ही मला उगाचच्या उगाच तुमच्या प्रेमात नका अडकू, नका खेळू माझ्याबरोबर हा प्रेमाचा खेळ, मला नाही अडकायचं पुन्हा ह्या समध्यात. दुष्यंत सरकार, अहो मला मान्य आहे एखाद्या वेळी तुम्ही पाक असाल बी, पर जर मी आता पुन्यांदा तुमच्याजवळ आलो का नाही तर मला पुन्हा तुमच्याबरोबर सुखानं संसार करण्याचा मोह जडत. आणि ह्यो माझ्या बहिणीच्या आयुष्यासाठीचं चांगला मोह नसलो आणि काय बी झालं तरी मला माझ्या पूजीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचं. मला माझ्या बहिणीला पूजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी मी हे समज करायलो. बस, त्या उपर माझ्या मनात काही बी नाही. तुम्ही जरा माझ्या भावनांना समजून घ्या की, माझी बी अडचण आहे दुष्यंत सरकार, समजून घ्या, असं नका वागू. असं आता कृष्णा रडत रडत स्वतःशी एकटीच बडबडत असते. कृष्णाला आज पहिल्यांदा एवढं वाईट वाटत असतं आणि ती एवढी रडतही असते. तिला वाटत असतं की मी काहीच नाही करू शकत आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्या म्हणत असतात, सावित्रे, अगं एक काम धड जमलं नाही आहे तुला, जर तिकडं काही झालं तर तू कोण जबाबदारी घेणार आहे याची? बोल की. इतक्यात कृष्णाचा फोन बाळजाबाईंना येतो. बाळजाबाई फोन उचलतात आणि विचारतात, आता काय राहिलं तुझं इथं? त्यावर मग कृष्णा ही लगेचच बाळजाबाईंना उत्तर देते, नाही माझं काही नाही राहिलेलं तिथं, पण बाळजाबाई काय आहे ना, तुमची एक लय महत्त्वाची वस्तू इथं राहिल्या, ती म्हणजे दुष्यंत सरकार. दुष्यंत सरकारांची तब्येत खराब झाल्या, तुम्ही येवा आणि त्यासनी इकडनं घरला घेऊन जावा. त्याबरोबर इकडे लगेचच पूजा सावित्रीला घेऊन खोलीत येते आणि मग ती म्हणत असते, आई खरंच तुला ना एक काम धड जमत नाही. अगं तुला एवढं तिकडे पाठवलं होतं, पण तू काय केलंस तर तू तिकडे काहीही न करता परत निघून आलीस. अशी कशी काय आहेस आई तू? तुला मी काय सांगितलं होतं आणि तू मात्र काहीही केलेलं नाही आहेस. मला की नाही काही कळतच नाही की तुझं काय करायचं. त्यावर मग सावित्री म्हणते, ए पूजे, अगं त्या बाळजाबाई काय करायचं ते बघून घेतील की, त्यासनी नाही आलं होय स्वतःच्या लेकाला स्वतःच्या ताब्यात ठेवता. हां, आता त्या काय करायचं ते त्यांचं त्या बघून घेतील. त्यासनी काय जातं उठावरण शेळ्या हाकायला. इतक्यात त्या ठिकाणी जयकांत येतो. जयकांत म्हणतो, काय पूजा मॅडम यावं का? त्यावर मग सावित्री ही जयकांतला म्हणते, जयकांत शेठ तुमचं इकडं सारखं सारखं काय आहे? त्यावर जयकांत म्हणतो, ए म्हातारे, तुझं काय इथं सारखं सारखं? आमच्या घरात कशाला आलीस? कशाला आमच्या घरात राहतीस? तुझा मोटिव्ह काय? काय काम आहे तुझं इथं? हां, तुला काय वाटलं मला कळत नाही भाई? तुझं कर्ज माफ व्हावं म्हणून येतेस ना वय इथं, म्हणून चालल्या ना मग तुझी ही समधी खटापट. हे बघ, माफ करतो तुझं समजा कर्ज माफ करतो, एक आणि एक पैसा, पर त्यासाठी माझी एक अट आहे. त्यावर सावित्री म्हणते, अट? कोणची अट? त्यावर जयकांत लगेचच आता म्हणत असतो, तर माझी अट ही आहे की तू तुझ्या पोरीला माझी होण्यासाठी परवानगी दे. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणते, जयकांत शेठ तुम्ही काय बोलायला आहे? त्यावर जयकांत म्हणतो, आता जर काहीतरी हवं असेल तर काहीतरी गमवायला बी लागतंच की सावित्री, बरोबर नवं? त्याबरोबर पूजा म्हणते, ए तू? त्याबरोबर जयकांत तिच्या अंगावरती गुलाबी रंगाची साडी फेकत म्हणतो, म्या सांगितलेलं ऐकायचं, माझं व्हायचं आणि समजा कर्ज बी माफ करून घ्यायचं. त्याबरोबर पूजा त्याला कानाखाली मारायला त्याच्यावर हात उगारत असते. जयकांत तिचा हात उगारतो आणि पकडतो आणि म्हणतो की जागेवर गप्प बसायचं. त्यानंतर मग इकडे कृष्णाने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर आता दुष्यंतचा व्यवस्थित चेकअप वगैरे करत असतात आणि मग चेकअप करून होईपर्यंतच त्या ठिकाणी बाळजाबाईसुद्धा पोहोचतात. आता दुष्यंत हा तर काही शुद्धीवरती नसतो. बाळजाबाई तिकडे येतात. बाळजाबाईंना बघून आता लगेचच डॉक्टर हे दुष्यंतकडे बघू लागतात. तर कृष्णा हे डॉक्टरांना विचारत असते, डॉक्टर यासनी बरं वाटेल नवं? म्या काढा दिला होता तेव्हा सकाळच्याला जरा बरे होते. तर बाळजाबाई म्हणत असते, दुष्यंता अरे काय झालं रे तुला? आणि ही समधी काय अवस्था करून घेतलीस पोरा तू स्वतःची? ए दुष्यंत, डॉक्टर काही घाबरण्यासारखं तर नाही आहे ना? त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही बाळजाबाई, टेन्शन घेण्या एवढं काही झालेलं नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. रात्री थंड हवेवर झोपल्यामुळे दुष्यंत सरकारांना फक्त ताप आला आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय
त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, हो बरं मी काही मेडिसिन्स लिहून देतो आणि कशा द्यायला देतो, तुम्ही फक्त तेवढ्या मेडिसिन्स त्यांना वेळेवरती द्या. एकदा का तुम्ही तेवढ्या मेडिसिन त्यांना प्रॉपर टायमिंगवरती दिला ना की मग बघा त्यांना बरोबर आपोआप बरं वाटून जाईल. आणि मग डॉक्टर मेडिसिन्स लिहून देतात आणि तिकडनं निघून जातात. बाळजाबाई लगेचच कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला म्हणतात, काय गं कृष्णा, माझा लेक इथं तुझ्या दारात आला होता तर त्याच्याबरोबर अशी वागलीस होय, त्याला साधं घरात बी घेतलं नाहीस, त्याला दारात ठेवलंस होय गं कृष्णे, तुला दया आली नाही होय माझ्या लेकाची, तुझ्या रागापायी तुझ्या कोपापायी काय माझ्या लेकाचा जीव घ्यायचा होता होय गं कृष्णे तुला, हां बोल की आता गप कशापायी आहेस. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, हे बघा बाळजाबाई, मी दुष्यंत सरकारसनी म्हणलं होतं की तुम्ही आज जाऊन झोपा, पण त्यांनीच माझं ऐकलं नाही. त्यावर मग दुष्यंतसुद्धा सांगायला लागतो, हो आई, कृष्णा जे म्हणते ते बरोबर आहे, तिने मला सांगितलं होतं आतमध्ये जाऊन झोपायला, पण मीच तिचं ऐकलं नाही आणि मीच माझ्या हट्टाने बाहेर झोपलो. या सगळ्यामध्ये कृष्णाची खरंच काहीसुद्धा चूक नाही आहे. त्यानंतर बाळजाबाई म्हणतात, आता हे समजा झालं तेवढं बास, तू माझ्याबरोबर घरला चल. दुष्यंत म्हणतो, नाही आई, जोवर कृष्ण येणार नाही तोवर मी कुठंच जाणार नाही आहे. त्यावर बाळजाबाई लगेचच म्हणतात, म्हणजे ही पोरगी नसेल तर तू घरला येणार नाही माझ्याबरोबर आत्ता. दुष्यंत म्हणतो, नाही आई, मी प्रण केला आहे, मी कृष्णाला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. बाळजाबाई म्हणतात, अरे पण आता तुझी अवस्था काय झाली आहे ती एकदा बघ तरी दुष्यंत, आणि त्यानंतर मग काय बोलायचं आहे ते बोल की तुला. तर आता कृष्णा ही फक्त हे सगळं बघत असते. दुष्यंत म्हणतो, नाही आई, काहीही असलं ना तरीही मी कृष्णाला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. बाळजाबाई म्हणतात, म्हणजे तू ठरवलंच आहेस तर की जोवर ही कृष्णा तुझ्याबरोबर घरला येणार नाही तोवर घरला न येण्याचं. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आई, मी पक्क ठरवलं आहे. त्याबरोबर मग कृष्णाच्या मागोमाग बाळजाबाई घरात येतात आणि कृष्णाला म्हणत असतात, कवा माझ्यावर ही पण येळ येईल असं वाटलं नव्हतं, पण आता मी तुला म्हणतोय कृष्ण, चल घरला चल. त्यावर कृष्णा म्हणते, बाप रे, आश्चर्य आहे, नाही म्हणजे मला घरातनं बाहेर काढण्यासाठी, दुष्यंत सरकारांच्या आयुष्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय काय नाही ते विविध प्रयत्न केले हो, चक्क तुम्ही माझ्या जीवावर सुद्धा उठला आणि आज तुम्हीच मला स्वतःहून घरलाच चल असं म्हणायलंय. नाही काय ना बाळजाबाई, तुम्ही असं खोटारडेपणानं वागू शकता, पण म्या नाही वागू शकत. जे नातं माझं नाहीच आहे त्या नात्यासाठी उगाचच्या उगाच अनाभाका घ्यायच्या, त्या नात्यासाठी उगाच खोटं वागायचं, हे मला नाही जमणार. आनंद म्हणाल दुष्यंत सरकारांचं, तर ते इथं मला त्या नात्यासाठी हक्कानं घ्यायला आल्यात आणि म्हणून म्या नाही येणार परत. बाळजाबाई म्हणतात, कृष्णे, हे बघ लई मोठी चूक करायल्यास. काय ना, म्या आज तुझ्याजवळ विनंती करायला आलो आहे, कारण अडचणीच्या काळात गाढवाला बी बाप बनवावं लागते. हे बघ, माझं काय म्हणणं आहे ते सोडून दे, पण आता तुझं काय मत आहे तू फक्त तेवढं बोल. दुष्यंता, बाबा बघ रे, म्या इकडं हिला एवढं समजवायलो आहे पण ही काय माझं ऐकत नाही, म्या हिच्या मोरा हात जोडायलो आहे तरी बी हिचंच खरं करायला. कृष्णा म्हणते, हे बघा बाळजाबाई, दुष्यंत सरकारांना बरं नाही आहे नवं, म्हणून फक्त म्या तुम्हासनी इकडं त्यांना घरला घेऊन जायापुरतं बोलवले, नाहीतर तुम्हाला तर आदेश ठावा आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात आता काय उरलं आहे ते. जर माझ्या मनात असतं ना तर म्या तर तुम्हाला माझ्या उंबरट्याच्या वर पण घेतलं नसतं. त्याबरोबर इतक्यात बाळजाबाई कृष्णावरती हात उगारायला हात उचलतात, तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत बाळजाबाईंचा हात तसाच पकडतो. आता दुष्यंतने बाळजाबाईंचा हात पकडल्यावर बाळजाबाई दुष्यंतकडे बघू लागतात. दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो. आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. त्यावेळी मग दुष्यंत हा बाळजाबाईंचा हात समोरून खाली ठेवून देतो आणि आता मग मात्र बाळजाबाई ह्या गप्पपणे तिकडे उभ्या असतात. बाळजाबाईंकडे काहीही बोलण्यासारखं शिल्लकच राहिलेलं नसतं. तर आता कृष्णा ही दुष्यंतकडे आणि बाळजाबाईंकडे एकटक बघत असते. कृष्णाला कळतच नसतं की बापरे, आता दुष्यंत सरकारांनी बाळजाबाईंचा हात धरलाय, म्हणजे आता नेमकं काय घडणार आणि काय होणार. दुष्यंत लगेचच बाळजाबाईंचा हात खाली करत म्हणतो, आई नाही, तू चूक करतेस. आणि मग आता बाळजाबाई हा स्वतःहूनच त्यांचा हात खाली घेतात. आता त्यांना कळत नसतं की आता आपण यावेळी दुष्यंतला काय सांगायचं आणि दुष्यंतशी कसं बोलायचं. बाळजाबाई कृष्णाकडे बघत असतात, कृष्णा बाळजाबाईंकडे बघत असते. दोघीही एकीमेकीकडे बघत राहिलेले असतात फक्त. तर दुष्यंत हा मात्र आता बाळजाबाईंना म्हणत असतो, आई थांब. त्यावर मग बाळजाबाई थांबतात. दुष्यंत बाळजाबाईंना सांगतो, आई
मी कृष्णावर कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही आहे. आणि मग तो आता कृष्णालासुद्धा सांगतो, कृष्णा मी तुझ्यावर कुठली जबरदस्ती करणार नाही आहे, मी तुला तुझ्या मर्जीनेच घरी घेऊन जाणार. त्यानंतर रात्री कृष्णा आता देवाजवळ बोलत असते आणि तिच्या बापाजवळसुद्धा, बा आता मला लई मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर कृष्णा ही तिचं सामान घेऊन घरातनं निघालेली असते. दुष्यंतला नमस्कार करून ती बाहेर पडते आणि म्हणत असते, आता हा एकच मार्ग आहे माझ्यासमोर. आणि हा व्हिडिओ इथे संपतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.